महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान सुनेत्रा पवार यांना मिळालाय। खरं तर अजितदादांसोबत लग्न झाल्यानंतरही काही वर्ष सुनेत्रा पवार राजकारणात सक्रिय नव्हत्या। सुनेत्रा पवार पूर्वीच्या उस्मानाबाद म्हणजे सध्याच्या धाराशिव जिल्ह्यातील डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या बहीण आहेत। पद्मसिंह पाटील हे शरद पवार यांचे राजकीय मित्र आहेत। शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार यांनी पद्मसिंह पाटील यांची बहीण असलेल्या सुनेत्रा यांची सून म्हणून निवड केली होती। धाराशिव मधल्या तेरमध्ये सुनेत्रा पवारांचं बालपण गेलं। 1985 मध्ये लग्नानंतर सुनेत्राताई या बारामतीत आल्या। त्यावेळी अजितदादा मात्र राजकारणात सक्रिय नव्हते। अजितदादांनी राजकारणात एंट्री केल्यानंतरही सुरुवातीची काही वर्ष सुनेत्राताई या राजकारणापासून अलिप्त होत्या। मात्र अजित पवारांना त्या उद्योग आणि व्यवसायात मदत करत असत। परंतु हळूहळू अजितदादांच्या निवडणूक प्रचार आणि अन्य कामांमुळे त्यांचा राजकारणाशी संबंध आला। अजित पवार बारामती बाहेर असतील तेव्हा परिसरातील विकास कामांकडे त्या लक्ष देत असत। बारामतीतील जनसंपर्काची जबाबदारी देखील सुनेत्राताई सांभाळायच्या। 2024 ची लोकसभा निवडणूकही त्यांनी लढवली होती, मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता। त्यानंतर त्या राज्यसभेवर निवडून गेल्या। मात्र आता अजितदादांच्या अकाली निधनामुळे उपमुख्यमंत्रीपदी त्यांची नियुक्ती झाली असून त्यांच्या रूपाने महाराष्ट्राला पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळाली आहे।